घरगुती भांडणांतून पतीने पत्नीची आणि 2 मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना नागभीड तालुक्यातील मौशी गावात घडली असून या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे। या घटनेत मुलगा अनिकेत बचावला असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा मुलगा गावातीलच एका हॉटेलमध्ये कामासाठी गेला होता। यावेळी पत्नी आणि मुली घरी झोपल्या होत्या। मुलगा कामासाठी बाहेर गेल्याची संधी साधून पहाटेच्या सुमारास पतीने एका पाठोपाठ पत्नी आणि मुली या तिघींवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना ठार मारले आहे। या घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आहे। संशयित आरोपी याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करत आहेत। हत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। नागभीडमध्ये जे पतीने आपल्या पत्नीला व 2 मुलींना मारलेला आहे त्याच्यामध्ये असा काही उद्देश नाहीये किंवा काही नाही, क्षणात आलेला राग आहे तो, त्याचं काही फ्रस्ट्रेशन असेल त्याच्यात त्याने ते केलेलं कृत्य आहे। आरोपी आपल्या ताब्यात आहे। सदर गुन्ह्याचा तपास नागभीड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड साहेब करीत आहेत। घटनास्थळी शांतता आहे आणि संपूर्ण तपास प्रक्रिया सुरू आहे। NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।